नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आपल्या वक्तव्यांबद्दल आणि वक्तव्याच्या शैलीबद्दल प्रसिद्ध असलेले अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आहेत। अजित पवारांनी सभागृहातच थेट पीएचडी केलेल्यांची लायकी काढली आहे आणि अजित पवारांच्या या वक्तव्यावर अपेक्षित असा गदारोळ सुद्धा उठलेला आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवारांना या वक्तव्याच्या नंतर 24 तासात भूमिका बदलत सारवासारव करावी लागली आहे। पण इतकं सगळं असून सुद्धा जो गंभीर प्रश्न अजित पवारांनी जनमानसात आणला आहे चर्चेला, तो नाकारून चालणार नाही। अजित पवार ज्या स्टाईलमध्ये बोलतात, ज्या शब्दांचा वापर करतात, त्याच्यावर आक्षेप असू शकतात, पण देशभरामध्ये पीएचडीच्या आड चाललेल्या संपूर्ण गडबड घोटाळ्याची चर्चा या निमित्तानं ही पृष्ठभागावर आलेली आहे। अनेक विद्यापीठांमध्ये अनेक पद्धतीनं पीएचडीच्या नावाखाली काय चालतं हे सगळं काही अजित पवार बोलत नव्हते आणि अजित पवारांनी थेट भूमिका घेतली नव्हती तोपर्यंत दबल्या आवाजामध्ये कुजबूज स्वरूपात सर्वत्र ऐकू जात होतं। मी स्वतः अशा घरातून येतो ज्या घरामध्ये शिक्षणाचा दीर्घकालीन वारसा आहे। हे सांगण्याची गरज याच्यासाठी आहे कारण याच वारशाच्या अनुषंगाने पीएचडी करण्याच्यासाठी काय करावं लागतं ते मला अतिशय नीट ठाऊक आहे। आणि याचाच संदर्भ देत अजित पवारांनी जो विषय छेडलाय तो महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसाठी, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशव्यवस्थेतल्या शिक्षण व्यवस्थेतल्या एका काळ्या बिंदूचा मुद्दा आहे। त्याची चर्चा निश्चित झाली पाहिजे। आपण चर्चेच्या निमित्तानं आधी अजित पवारांचं वक्तव्य पाहणार आहोत आणि त्यावर त्यांना सारवासारव करावी लागल्याच्या नंतर काय भूमिका बदलावी लागली तेही ऐकणार आहोत आणि मग मान्यवरांपर्यंत जाणार आहोत। जो 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी, ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे, ज्या मॅक्झिमम होणार आहे। पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे। काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे, मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे। त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला। त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे। राजकारण्यांना कायम आणि कायम मतांचा विचार करावा लागतो आणि मतांचा विचार करत करतच अनेक खऱ्या गोष्टी बोलता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। प्रशांत पवार आपल्यासोबत दादा गटाकडून आहेत, उन्मेष गुजराती आपल्यासोबत पत्रकार म्हणून आहेत आणि पीएचडीच्या आड काय काय चालतं याच्यावर त्यांनी एक स्वतंत्ररित्या अभ्यास आपला स्वतःचा केलाय। म्हणजे मी तर असं म्हणेन की पीएचडीवरच त्यांची पीएचडी आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये। आपल्यासोबत सौरभ शिंदे नावाचा विद्यार्थी आहे, तो पीएचडी करतोय। सौरभ, आम्ही पूर्णपणे तुमच्या प्रयत्नांच्या पाठीशी आहोत। तुमचे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी संपूर्णपणे शुभेच्छा आहेत। पण याचा अर्थ असा होऊ शकत नाही की पीएचडी करण्याच्या नावाखाली भारतात आणि शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारे कुठलाही गडबड घोटाळा झालेला नाही, होत नाही, तशा प्रकारची कुठली परिस्थिती नाही। या सगळ्या गोष्टी चर्चेला यासाठी आणल्या आहेत कारण अजित पवारांना 24 तासामध्ये दिलगिरी व्यक्त करावी लागली। राजकारण हे मतांचं आहे, मतांच्या राजकारणात अजित पवारांना दिलगिरी व्यक्त करावी लागली असली तरी त्यांनी छेडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे। या मुद्द्याची चर्चा होणं गरजेचं आहे। उन्मेष गुजराती, माझा आवाज येतोय? उन्मेषजी, आवाज तुमचा नीट येत नाहीये माझ्यापर्यंत। तुमचा क्लिअर येतोय मला? बिलकुल। माझा आवाज आपल्यापर्यंत जर स्पष्टपणे येत असेल तर आपण आपल्या आजवरच्या अनुभवावर, अभ्यासावर आधारित 1 मिनिटामध्ये मतप्रदर्शन करा की पीएचडी देणं हा खरोखरच शिक्षण व्यवस्थेतला एक निर्भळ आणि निर्मळ आनंद आहे का धंदा आहे? खरं म्हणजे तो निर्भय आनंद आहे आणि पीएचडी ह्याच्यामुळे एकच होतं, संशोधन वृत्ती वाढते। ज्या संशोधनामुळे आपल्याला असंख्य फायदे होतात
विशेषतः पाश्चिमात्य लोकांनी जी भौतिक प्रगती केलेली आहे ती सगळी संशोधनामुळेच. कारण जिथे पीएचडी तिथे एवढा मान आहे त्या फॉरेनच्या विद्यापीठांमध्ये वगैरे, तो भारतामध्ये एवढा मिळत नाहीये. आणि संशोधनाची गुणवत्ता जी आहे, शिक्षणाची गुणवत्ता आहे, विशेषतः पीएचडीच्या बाबतीत ती अत्यंत दयनीय अवस्था आहे म्हणजे आपल्या अख्ख्या ओव्हरऑल देशामध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या इथे 2 पीएचडीचे प्रकार पडतात, एक मानद पीएचडी आणि पीएचडी. आता कसं आहे की हा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की अजित पवार वगैरे ह्यांच्या आपल्या गणात जायचं नाही त्याच्यामध्ये. पण अजित पवार वगैरे ही जी लोक ही फक्त अजित पवारचं क्वालिफिकेशन काय ऍक्च्युअली 10वी पास आहे. 10वी पास त्याच्यामुळे काय झालं, एक समाजात चुकीचा मेसेज द्यायला लागला की 10वी पास माणूस मुख्यमंत्री झाला, एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला. आपल्या वादात कुठलाही जायचं नाहीये, पण हा चुकीचा संदेश द्यायला नको. संशोधनाचं महत्व प्रचंड आहे आणि संशोधन केल्यामुळे आपल्याला आपण न्यूटन वगैरे म्हणतो ही लोक एखाद्या संशोधनामुळे पुढे गेलेले. आपल्याला जे बेनिफिट्स मिळतात भौतिक किंवा आध्यात्मिक काही, आपल्याकडे ऋषीमुनी जे होते पूर्वीचे त्यांनी प्रचंड संशोधनावर भर दिलेला होता. आपल्याकडे काही विदुषी होत्या, म्हणजे आपण म्हणू गार्गी म्हणा, मैत्री म्हणा किंवा लोकामुद्रा, ह्या सगळ्या ज्या विदुषी होत्या याही म्हणजे संशोधनामध्ये ह्या लोकांनी प्रचंड प्रगती केलेली होती. बिलकुल म्हणजे उन्मेष मी पूर्णपणे तुमच्या या भूमिकेशी सहमत आहे. न्यूटन असो की गार्गी मैत्री असो, जर समजा आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आले असते तर ते न्यूटन आणि गार्गी मैत्री झाले नसते. ही सुद्धा एक वस्तुस्थिती जी स्वीकारावी लागेल. मुद्दा इथे असा आहे की आजच्या शिक्षण व्यवस्थेतली जी पीएचडीची प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे निष्पक्ष आणि खरी आहे का? तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे? अजिबात खरी नाहीये. आता तुम्हाला सांगतो, आपले ते मुख्य काही विद्यापीठ आहेत त्यांची नावं मी घेऊ इच्छित नाही. आता सगळ्या राजकारण्यांनी ऑफिशियल पीएचडी केलेली आहे चांगल्या विद्यापीठातून. तर त्याच्यामध्ये कसं असतं की ते रिसर्च जो त्यांचा जो गाईड असतो त्याच्याशी केलेली सेटलमेंट असते. त्याच्यामुळे किंबहुना ही लोक, आता मी नावं घेत नाही याच्यामध्ये की वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण त्यांनी अशा पद्धतीने पीएचडी मिळवलेली आहे. सेकंड, दुसरा मुद्दा असा असतो मानद पीएचडी. लोकांना पीएचडीचे प्रचंड हाऊस असते. ह्या लालचेचा फायदा घेऊन, म्हणजे ह्याही लोकांना हाऊस असते पीएचडी घेऊन मिळवायची. त्यामुळे रिक्षावाला कुठलेही म्हणजे पान कपडीवाला वगैरे कोणी, ही जी लोक जी आहेत ही लोक पीएचडी घेऊन मिळवायला लागलेली आहेत. म्हणजे ही लोक मानद पीएचडी घेतात. मानद पीएचडी हा खरं म्हणजे फार मोठा विषय आहे. आता भारतामध्ये 100-150च्या वर अशी जे रॅकेट्स आहेत, 100-150च्या वर रॅकेट्स आहेत टोटल, की जी पूर्णपणे पीएचडी देण्याचं काम करतात. मानद पीएचडी हा धंदा उघडलेला आहे लोकांनी. आता फ्रान्सिस दिब्रुटो नावाचे वसलेले सद्गृहस्थ आहेत ते म्हणतात की त्यांनी तुकारामांवर पीएचडी केलेली. असं त्यांनी मग शरद पवार साहेबांचा सत्कार केला त्यांचा, आणि मग ख्रिश्चन हिंदू या सद्भावनेचं प्रतीक म्हणून त्यांचं झालं सगळं. पण मला एक सांगायचं आहे की फ्रान्सिस दिब्रुटो सारखे जे व्यक्ती ह्यांनी कुठून पीएचडी केली? ही जीवनदीप युनिव्हर्सिटी म्हणून आहे पुण्यामध्ये, तिकडून या दिब्रुटोंनी ही पीएचडी घेतलेली आहे, मानद पीएचडी घेतलेली आहे. मला मुळात एक म्हणायचं आहे की जीवनदीप ही जे युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी नाहीये, याचं नावच जीवनदीप युनिव्हर्सिटी नाव दिले कॉलेजचं. त्याला युनिव्हर्सिटी दर्जा नाहीये, ते युनिव्हर्सिटी नाहीये, ते कॉलेज आहे. पण हे काहीच समजत नसल्यामुळे लोकांचा भळीवापडेपणाचा फायदा घेऊन अशा लोकांनी दुकानं मांडली. मग यांनी तुकारामांवर पीएचडी केली, आणि यांनी काय तुकारामांवर पीएचडी केलेली आहे? म्हणजे प्रश्न दिब्रुटोंचा नाहीये, असे असंख्य माणसं जी आहेत समाजामध्ये, मोटिवेटर म्हणून अगदी. आणि एक मुद्दा याच्यात थोडासा जोडतो आणि चर्चेला पुढे नेतो. सौरभ शिंदे, प्रशांत पवार आता यानंतर टप्प्याटप्प्यानं बोलणार आहेत. आपल्या सगळ्यांना जेएनयू माहीत असेल, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ निश्चित माहीत असेल. या जेएनयू विद्यापीठामध्ये फेलोशिप पीएचडीच्या साठी घ्यायची आणि या फेलोशिपच्या पैशाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या चळवळींमध्ये अडकून पडायचं. म्हणजे वयाच्या जवळपास अर्ध आयुष्य त्या पीएचडी करण्याच्या नावाखाली घालवून टाकायचं आणि प्रत्यक्षात एक दिवशी भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह अशा प्रकारची घोषणा द्यायची. अशा प्रकारे ही पीएचडी करणारी मंडळी देशभरातल्या विविध विद्यापीठांमध्ये गटसमूह करून कार्यरत झालेली आपल्याला पाहायला मिळतात. जे कोणी चांगल्या हेतूनं पीएचडी करतायत त्यांनी यातून स्वतःला वेगळं काढावं. पण तुम्ही पीएचडी करत आहात आणि पीएचडीची व्यवस्था ही काही तितकी शुद्ध साजूक तुपासारखी राहिली नाही, हेही मान्य करायला हवं. आपल्यासोबत सौरभ शिंदे आहेत. सौरभ, आवाज येतोय आणि आतापर्यंत मांडलेली चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली आहे? हो सर, नक्कीच पोहोचलेली आहे. अजित पवार जे बोलले त्याच्या मागे काही ना काहीतरी त्यांची विचारधारा असू शकते. इतकं लोकांना आणि विद्यार्थ्यांना चिडायला काय झालं त्याच्यामध्ये?
सर काय झालंय की दादांना मानणारा वर्ग खूप चांगला होता, परंतु तरुणांनी ज्या पद्धतीने दादांकडे पाहिलं होतं आणि काल जे वक्तव्य झालं ते खरं तर खेदजनक होतं. म्हणजे पीएचडी करून काय दिवे लावणार आहे का? पण पहिली गोष्ट माझी असं वैयक्तिक मत आहे की दिव्याचा शोध हा संशोधनाच्या मार्फत लागलेला आहे. नाही संशोधन दिव्याचं कोणी केलं तर एडिसननी केले. आज जागतिक महामारी कोरोना आल्यानंतर ज्या संशोधकाचं काम होतं हे सगळं संशोधकाच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. मग अशी जेव्हा बाब येते की पीएचडी करून करणार काय, तर त्यावेळेस हा अजितदादांना विद्यार्थ्यांकडून प्रश्न उत्तर आलं की दादा आम्ही ही पीएचडी आमच्या भारत देशाला घडवण्यासाठी आम्ही पीएचडी करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये संशोधन फक्त काय प्राध्यापक बनण्यासाठी नाही, तर इतर शोध आहे त्याच्यामध्ये आपण रिसर्च करू शकतो, इतर गोष्टी पण आहे, नवीन नवीन पेटंट मानू शकतो. भारत सरकार या गोष्टीसाठी तुम्हाला 90% फंडिंग देतं, मग राज्य सरकार या गोष्टीसाठी का नाही देत, ही मोठी खंत वाटते. आणि या गोष्टीमुळे नवीन एज्युकेशन पॉलिसी जी शिक्षण संस्थेमध्ये आता लागू झालेली, त्या लागू पॉलिसीमध्ये रिसर्चसाठी खूप महत्वाचा फेलोशिप देण्यात येते. मग राज्य सरकार कुठे ना कुठेतरी 200 जागांवर आणून विद्यार्थ्यांचं जे संशोधन खच्चीकरण करण्याचं तिकडे हे काम होते सर. ठीक आहे. सौरभ शिंदे, आपण स्वतः पीएचडी करतात का? हो सर, मी स्वतः पीएचडी करतोय. कोणत्या विषयावर करताय? कुठल्या विद्यापीठात करताय? सर मी बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी करतोय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये माझं पीएचडीचं चालू आहे. अगदी तुमच्याविषयी आणि पूर्ण आदर सर- आहे. तुम्हाला पूर्ण शुभेच्छा तर मी यापूर्वीच दिलेल्या आहेत. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की अनेक विचित्र पद्धतीनं विषय घेऊनही लोक पीएचडी करत असतात. त्या संशोधनात काय त्यांना हासिल होतं हा विषयही चर्चा करण्याचा आहे. प्रशांत पवार आपल्यापर्यंत येतो, आपल्यासाठी मुद्दे तयार होत आहेत. मी पटकन उन्मेष गुजराथी यांच्यापर्यंत जातो. उन्मेष गुजराथी, नूतननं केलेल्या भूमिका या विषयावर कोणी पीएचडी केली असेल तर त्याचा असा काय ग्रेट फायदा होणार आहे हो? न्यूटनने हॅलो जी, उन्मेष गुजराथी बोला. हॅलो हॅलो न्यूटन बिलकुल. न्यूटन नाही आहे, न्यूटन झाला. ही नूतनची चर्चा आहे. अभिनेत्री न्यूटननी केलेली भूमिका यावर समजा जर कोणी विदर्भातल्या एखाद्या विद्यापीठातून पीएचडी करतोय म्हणून फेलोशिप घेत असेल, काय फायदा आहे त्याचा समाजाला? नाही कसं आहे बघा की प्रश्न पीएचडीचा नाहीये. पीएचडी हे संशोधनाचं एक प्रतीक मानलं जाते. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा संशोधन करता किंवा आता न्यूटन फॉर एक्झाम्पल असेल, मुळात कसं असतं तिथे एथिक्स पाळले जातात. मी समजा खून कसे करावे या विषयावर पीएचडी आपल्याला करता येत नाही. ठीक आहे, समजा तुम्ही म्हणता तसं न्यूटन या विषयावर कोणी पीएचडी केली असेल किंवा करणार असेल तर तिथे तिने काही एफर्ट घेतले असतील, तिचे काही प्लस पॉईंट असतील, मायनस पॉईंट आहेत का, तिचं काही मोटिवेशन आहे, तिचं काय तिचं कॅरेक्टर करता येत, म्हणजे कॅरेक्टर आहे का, ह्याच्यातून समाजाचा फायदा होऊ शकतो कदाचित. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की नूतननी आजवर केलेल्या भूमिकांच्या अनुषंगानं कोणाला पीएचडी करायची इच्छा असेल तर त्याचा समाजाला फायदा होऊ शकतो. पटकन प्रशांत पवार यांच्यापर्यंत जाऊ. प्रशांत पवार, आपण चर्चेत बऱ्याच वेळ शांतपणे सगळं जे जे काही बोललं गेलं ते ऐकलं आहे. एक जी सौरभ शिंदे या विद्यार्थ्याकडून प्रतिक्रिया आली की दादांनी जे काही वक्तव्य केलं, अजित पवारांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे युवा वर्ग निराश झाला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही जे म्हटलं की सौरभ शिंदेनी जे म्हटलं की युवक वर्ग निराश झालाय, पण दादांनी कालच दिलगिरी व्यक्त केली या विषयावर आणि दादांचा म्हणण्याचा उद्देश त्या प्रकारे नव्हताच. आज असं आहे की आपण समाजात वावरतो आणि समाजात वावरत असताना जेव्हा आपण पीएचडी करतो आणि पीएचडी करायला 8-8, 10-10 वर्ष कधी कधी लागतात. आता जसं उन्मेष गुजराती साहेबांनी सांगितलं की हे एक रॅकेटही तयार झालेलं आहे आणि खरी गोष्ट आहे की पीएचडी ज्याच्याकडनं आपण करतो, जो गाईड असतो त्या गाईडला मॅनेज करून सुद्धा पीएचडी झालेले आहेत. हे माझ्या पाहण्यात आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. पण दादांचं अजून एक म्हणणं होतं की बा तुम्ही जर जसं जर्मन लँग्वेजमध्ये जर तुम्ही शिकले तर जर्मनीला आज प्लंबर झाले, इलेक्ट्रिशियन झालं, फिटर झालं, या लोकांमध्ये नोकरी मिळू शकते इथे. दुसरं जर एमपीएससीची एक्झाम दिली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एमपीएससीच्या एक्झाम पास झाले की तुम्हाला डायरेक्ट सरकारमध्ये नोकरी लागू शकते. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य हे की बुवा 4 वर्षात 3 वर्षात जर आपलं याचं काम होत असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देऊन, जी. तर पीएचडी ला जास्त दिवस लागतात. फक्त इतकंच त्या म्हणण्याचा अर्थ आहे. बाकी पीएचडी करू नका किंवा पीएचडीने दिवे, दादांची बोलण्याची ती एक पद्धत आहे किंवा काय करणार आहे तुम्ही.
आज जी सौरभ लोकं शिंदेपर्यंत या निमित्ताने जाऊया. नोकरीसाठी- दादांची एक बोलण्याची पद्धत आहे, अजित पवार जे बोलतात त्यांच्या शैलीवर जाऊ नका, भावनाओं को समझो असं सांगायचा प्रयत्न आहे प्रशांत पवार यांचा. बरोबर. आम्ही काय दादांवर काही रोष विष वगैरे असं ठेवून नाहीये, पण आमची जी मागणी होती की 2022ला जी फेलोशिप सरसकट दिली होती ती यावर्षी तुम्ही देण्यात यावी म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं. मग दादांनी त्या जागेसाठी 200 जागा ठरवल्या होत्या. तेव्हा सतेज पाटील आमदार यांनी ज्यावेळेस त्यांना बोलले की जागा वाढून द्या किंवा सरसकट करा, कारण की ही ऍड मध्ये जाहिरात नव्हती आणि ऍड मध्ये जेव्हा जाहिरात निघाली 29 मार्च 2023, हे माझ्याकडे रिपोर्ट आहे. 29 मार्च 2023ला जेव्हा जाहिरात निघाली त्याच्यामध्ये असं कुठंच मेन्शन नव्हतं की तुम्ही पीएचडीच्या विद्यार्थ्यांना 200 जागा घेणार आहे. मग जर 200 जागा घेणार असते तर आम्ही इतर विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन त्या ठिकाणी केलंच नसतं. आज 1.5 वर्ष झाले सर, आम्ही त्या ठिकाणी पीएचडीचं काम आम्ही स्वतःच्या खर्चावर करतोय. मग आम्ही 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करून आम्ही आमचं काम अर्ध्यापर्यंत आलोय आणि अचानक पद्धतीने असा संदेश भेटतो की तुम्ही अर्धवट पीएचडी सोडून द्या. मग ही कुठेतरी खेदजनक बाब आहे की आम्ही 2 वर्ष आमचे पीएचडी साठी घालवलेले आणि आता फेलोशिप साठी प्रयत्न करतोय, म्हणून आम्ही सरकारकडे एक आशा म्हणून बघतोय की बाबा आम्हाला फेलोशिप भेटेल. प्रशांत पवार, मला वाटतं की मुद्दा या अनुदानाच्याशी निगडीत आहे जो फेलोशिपच्या माध्यमातून मिळतो आणि फेलोशिप मिळवून अधिकाधिक वेळ निश्चिंतपणे संशोधनावर व्यक्त करण्याचा आणि खर्च करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांचा असतो. फेलोशिप का मिळत नाही आणि मर्यादित संख्येतच का दिली जाणार याचा खुलासा न झाल्यानं हा गोंधळ उडाला आहे का सगळा? दादा, विद्यार्थ्यांचं भविष्य, समोरचं भविष्य पाहणारा हा मंत्री आहे आणि विद्यार्थ्यांचं जिथं भविष्य चांगलं होत असेल तिथे दादा नेहमीच त्यांच्या पाठीशी आहेत. कारण की मी दादांबरोबर आता इतक्या दिवसात जी जवळीक आहे त्याच्यातून त्या माध्यमातून मला कळतं ते कधीच त्या विरोधात नाही. ते ना कधी डेव्हलपमेंटच्या विरोधात आहे ना कधी विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. आज जेएनयू मध्ये खरंच आहे जे लोक पीएचडी करायला गेले त्यांचं आयुष्य गेलं ना त्याच्यामध्ये. मग त्याचं आयुष्य गेलं ते तर तिथे जाऊन नेतागिरी करायला लागले काय. आताच यांनी उन्मेष गुजरातींनी सांगितलं आमच्या विदर्भामध्ये इतके ते मानद पदवी जी आहे मला सुद्धा मिळू शकते मानद पदवी, पण लोक हसतील म्हणून आम्ही घेत नाही. पण दादांचं म्हणणं तसं नव्हतं. जे हुशार विद्यार्थी आहे त्यांनी अर्धवट पीएचडी सोडून द्या असं मला नाही वाटत की दादांनी म्हटलं असेल. सौरभ शिंदे म्हणून राहिले ते कधीच नाही म्हणू शकत. हा, त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य आज आपल्या आई वडिलांनी घाम गाळून इतका पैसा तुम्हाला शिकवण्याकरता लावलेला, अजून तुम्ही 10-12 पीएचडी करायचं, संशोधन करणं फार जरुरी आहे. बिना संशोधनी काही होणार नाही. संशोधन करायलाच पाहिजे. पण काही लोक संशोधन करण्याच्या नावाखाली सुद्धा हे मानद डिग्र्या घेऊन आज डॉक्टरेट मिळालाय, फलाना मिळालाय. याच्यामुळे पीएचडी ही सगळी समाजामध्ये एक वेगळं मेसेज गेलेला आहे की बाबा पीएचडी सुद्धा पैसे देऊन मिळते. अगदी. आणि याच्यावर एक पटकन मिनिटभरामध्ये फक्त जाता जाता शेवटची टिप्पणी उन्मेष गुजराती यांच्याकडून घेतो. उन्मेषजी, कोणी कोणत्याही विषयावर पीएचडी होऊ लागलेला आहे आणि मुख्य म्हणजे तो जो माणूस ज्या विषयावर पीएचडी झालाय, जो स्वतःच्या नावापुढे डॉक्टर लावून मिरवतो आहे, तो त्यानंतर त्या संदर्भातलं काहीच योगदान करताना समाजामध्ये दिसत नाही. काही आमदार पण पीएचडी आहेत, पण ते ज्या विषयात पीएचडी आहेत त्या विषयात आयुष्यात कधी बोलताना आम्ही ऐकलेलं नाहीये. हा विषय टाळता आला पाहिजे का? 1 मिनिटात उत्तर द्या, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आमचं फक्त म्हणणं एवढंच, म्हणजे या म्हणण्याचा चर्चेचा म्हणजे माझा उद्देश एवढाच होता की तुम्ही पीएचडी हे एक सिम्बॉलिक आहे किंवा संशोधनाचं एक प्रतीक होऊ शकतं, ते तुम्ही संशोधन केलं पाहिजे. पण दादांचं जे बोलणं होतं बेफिकिरी जास्त आढळते आणि ते उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी माझ्या भावना समजून घ्या. तर युवा पिढीला एवढा वेळ नाहीये खरं सांगायचं झालं. दादांबद्दल मला आदर आहे, पण युवा पिढीला खरंच एवढा वेळ आहे का त्या सगळं समजून घेण्यामागे? त्यापेक्षा तुम्ही तुमची शैली बदला असं मी सांगू शकतो. ठीक आहे. माझं म्हणजे पर्सनल असं म्हणणं नाहीये, पण दादांनी हे विचार करायला पाहिजे की आता आपण उपमुख्यमंत्री झालो, आपली शैली बदलायला हवी आहे का आपल्याला? लोकांनी तुमच्या भावना का समजून घ्याव्या? लोकांसाठी तुम्ही आहात, तुमच्यासाठी लोक नाहीये, हे तुम्ही वारंवार समजून घ्यायला हवं. ठीक आहे. यापूर्वी सुद्धा उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या याच शैलीमुळे ते असेच वादात सापडले होते. कदाचित ती शैली अद्यापही बदलली गेलेली नाही आहे. भविष्यात त्यांची शैली बदलेल की नाही हा वेगळा मुद्दा. पण मुळात पीएचडीच्या नावाखाली देशभरात चालू असलेला गडबड घोटाळा सुद्धा चर्चेत यायला हवा आणि तो पृष्ठभागावर आणून पीएचडी खरोखर प्रामाणिक हेतून करणाऱ्यांपर्यंत ती अधिक सुलभतेनं मिळण्यासाठी प्रयत्न व्यवस्थेअंतर्गत व्हायला हवेत. हाही मुद्दा आहेच.
आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.